तुमचं नाव काय आणि काय नुकसान मंगल मंगल काशीनाथ राक्षे आणि हे बघ काही बराकी ती बराकी दोन्ही बराक्या माया नाचल्या वाया गेलं सगळं नुकसानच भरपाई झाली सुद्धा हे काम पडलं हे केवढालं पडलं हे का सगळी लुचकाने सगळी जुळून जाळून ठेवलेलं त्याच्यात लुचकान झाली माही सगळी. हा कांदा भिजलाय किती पिशवी कांदा आहे हा? सगळा 900 पिशवी. ते शेड कुठं होतं? इथंच होतं. कुठं होतं? इथंच कांद्यालाच होतं. आणि मग हे इकडं सगळं उडून पडलं काय? हा हे सगळं उडालं. हे पण इकडचंच आहे का? हा इकडचं सगळं गोठ्यातून उचलून मी फक्त माझ्या पोरांनी इथं टाकले. हे किती पत्रे उडाले सगळे? सगळं पत्र उडालं टोटल का तिकडं उडालं इकडं घरात लुचकान तुम्हाला तर दाखवली. दाणं भिजलं. दाखवा बरं. दाणं भिजलं. हा चला दाखवा. पत्र्यावर 2 खांब गेलं. सगळं त्याच्या ते मागचं शेड आलं. एवढं लांब उडून आलं? हा एवढ्या लांब उडून आलं मागचं पत्र. घरात काय नुकसान झाले? घरात आता तुम्हाला तर दाखवली मी. या बाका हे दाणं इथं मांडणी होती मांडणी आणि तो खांब आला तसा पडला वरून. हे सगळं वरचं पडलं. हे तेवढं बरं की त्या खाली आलं. आणि इथं तुम्ही घरात होते ना? हा इथंच होतं झाकीत होते. ते इथं झाकीत होतं ना तर म्हणलं झाकावा ना पंप वाढावा तर तेवढ्यामध्ये वरून पडलं बदकनी. जसं पडलं तसेच रडले आणि पळाले ती पुरीला घेऊन. लागलं नाही कोणाला? नाही लागलं नाही मात्र. तुम्ही पळाले नसते तर अपघात झाला. हा मग झालं असतं काय तर इथंच होतो आम्ही. एकूण किती नुकसान झाली सगळी? मस्त लुचकान झाली 10-15 लाखाची एवढी लुचकान झाली माई. सरकारला काय सांगा? असंच सांगू सरकाराला. मग काय सांगू? नुकसान भरपाई दिली पाहिजे. हा दिलीच पाहिजे कारण तर आधी अंतच नाही ना. मजुरी करून एवढं केलंय आम्ही. कांदा कुंद नुकसान झाली तुमची? नुकसान झाली अशी वादळाने. तेव्हा लय नुकसान झाल्यात. भलभले खांब उपटून पड. घरातही पडत येऊन बाहेरही पडत. आणि कांदा खराब झाला सगळा. भिजला कांदा सगळा भिजून गेला. तेव्हा सगळ्या नुकसानी झाल्या. सरकारला काय सांगाल? ते काय करतात काय माहिती बुवा. तुमच्या मळ्यामध्ये ही मोठी नुकसान झाली. कशा पद्धतीनं वारं होतं? साहेब आजला असं झालं एक आपलं आजला कांद्याचं आंदोलन होतं. निकम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आजला रोहित पवार दादा आले होते, निलेश लंके आले होते, अनेक आमदार आले होते, अनेक बागचे आले होते. मी त्या ठिकाणी आंदोलनाला होतो. तिकडून आलो घरापर्यंत पोचलो जेवलो. त्यानंतर वादळी वारा असा सुटला
माझं घर शेजारीचे यांचे एकदम नजीकच आहे. आणि मग माझ्या मिसेसने सांगितलं अहो आपले धान्य वगैरे शेंगा वगैरे आतमध्ये ठेवायला पाहिजे. मग मी ते धान्य वगैरे शेंगा आतमध्ये ठेवायला गेलो आणि त्याच्यानंतर असं 1-2 मिनटात एवढं वावदन आणि एवढा वारा, भयानक वारा, असा वारा मी ते एकदा मेंढ्यांचं एक धनगर लोकांची नुकसान झाली त्यावेळेस जी नुकसान आत्ता झाली ना तशीच त्या पद्धतीचंच वारं होतं. आणि त्यावेळेस मला यांच्या मुलांनी फोन केला, म्हणले राजू अरे माझं पत्रे, पण मी पाहत होतो हवेत, पण साहेब मी पुढं जाणार परंतु हा पत्रा आहे, अपघात होऊ शकतो. मग मी आलो, ते म्हटले अरे माझ्याकडं कागद नाही. मग ते कागद घेऊन आलो. कागद घेऊन आल्यानंतर परंतु आम्हाला कागद काय टाकून फायदाच नव्हता. कांद्याची चाळ पूर्णपणे यांची निकामी झाली होती. मग त्यांचा मुलगा, आता ही आजी तर माझ्या हिशोबाने 3:30 वाजल्यापासून असे अश्रू डाळते का सारखे रडते. तर आमची एकच विनंती आहे, आजला कांद्याचं आंदोलन आणि यांची आजला जवळजवळ 900 ते 850 पिशवी, म्हणजे 850 ते 900 पिशवी कांदा आहेच. परंतु एवढी नुकसान झाली आहे. सरकारने किंवा आपले जे कोणी असतील शेतकरी अधिकारी वरचे लेवलचे, त्यांनी याची नुकसान भरपाई, आणि यांची आजला एवढी नुकसान झाली आहे साहेब, हे शेड करायला आजला माझ्या हिशोबाने 60 बाय हे 5चं आहे आणि ते पण 40 बाय 5चं आहे. आणि आता तुम्ही पाहिलं घरामध्ये धान्य भिजलेत, हे झाले. आता इथं अनेक पत्रकार येऊन गेलेत, अनेक लोक येऊन गेलेत, पण त्यांना काहीतरी तातडीची मदत काही का होईना पण झाली पाहिजे. आणि आता हा कांदा आहे ना साहेब, उद्या जर ह्या 2-3 दिवसात नाही भरला तर याचा वास सुटन. यांचं घर समोरच आहे, म्हणजे यांना अजून त्याच्यात हे होईल. आता त्यांच्या किती नुकसान झालं असेल यांचं? यांचं कमीत कमी ते ना 11 ते 12 लाख रुपयाचं नुकसान असेल सगळं टोटल. आजला तुम्हाला सांगतो, त्यांची ही कन्या आहे, त्या म्हणजे यांची नाते, हिला पण थोडासा प्रॉब्लेम आहे. हे बाबा अपंग आहेत, यांच्या पायाचं ऑपरेशन केलेलं आहे. यांचं कुटुंब आहे का एकदम हलकं कुटुंब आहे आणि रोजीरोटी करून आपले मोजमजुरी करून यांनी आपले अर्धलीचे कांदे करा, घरचे कांदे करा, असे करून यांनी ह्या ठिकाणी ना हा संसार उभा केला होता. परंतु त्यांच्या आजला आशेच गैरआशा झालेली आहे, असं या ठिकाणी दिसून येते. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.